एव्हरीवन, मी श्रुती आणि स्वागत आहे तुमचं एबीसी स्पोर्ट्सच्या ऑफ द फील्ड या आपल्या पॉडकास्ट सेगमेंटवर. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी येत आहेत एक असे क्रिकेटपटू ज्यांनी फलंदाज म्हणून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या वयोगटात राष्ट्रीय कप्समध्ये आणि एमपीएल सारख्या स्पर्धांमध्ये आपलं स्थान निर्माण केलंय. चला तर भेटूया अथर्व काळे यांना. हाय अथर्व, कसे आहात? मस्त मस्त. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्या प्रेक्षकांना सांगा 30 सेकंड्समध्ये हू इज अथर्व काळे ऑफ द फील्ड. एकदम नॉर्मल माणूस आहे की लाईक मित्रांबरोबर मस्त टाईम घालवणार, कॅफेला जाणार, कॉफी पिणार, चांगलं फूड खाणार, मस्त मित्रांबरोबर टाईम स्पेंड करणार, फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करणार आणि असं फिरायला आवडतं. बस, नथिंग स्पेशल लाईक. ओके, सो आता 30 सेकंड्समध्ये हू इज अथर्व काळे ऑन द फील्ड. ऑन फील्ड लाईक चांगलं प्रिपरेशन करून गेलेलो, परत ॲज अ मिडल ऑर्डर बॅट्समन मॅच कशी जिंकून देईल टीमला असं सतत प्रिपरेशनमध्ये असणारा आणि पर्सेंटेज वाईज सगळ्यात जास्त पर्सेंटेज असतील की मी मॅचेस बऱ्यापैकी जिंकून दिले टीमला. सो ऑन फील्ड या. तुम्हाला सुरुवातीपासूनच क्रिकेटची आवड होती का दुसरे पण कोणते खेळ होते? नाही, मी लहानपणापासून क्रिकेटच आवडतं मला. म्हणजे लाईक मी 6-7 वर्षाचा होतो त्यावेळेसपासूनच म्हणजे माझ्या डॅडलाच आवड होती एवढी की त्यामुळं इव्हेंच्युअली मला पण क्रिकेटच जास्त आवडत होता. ओके, सो आत्ता तुम्ही MPL सारख्या इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळताय. पुढे आम्ही तुम्हाला IPLमध्ये सुद्धा बघू. मग ह्या सगळ्याची सुरुवात जिथून झाली त्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल काय सांगाल? मी ॲक्च्युली होतो 9 वर्षाचा. तो 9-9.5 वर्षाचा होतो त्यावेळेस. मग माझे डॅड ॲक्च्युली खूप म्हणजे त्यांना खूप आवडतं क्रिकेट. सो मग ते मला घेऊन जायचे, मला बॉल टाकायचे. सो मग मी थोडं चांगलं क्रिकेट खेळायला लागलो तर मी 10व्या वर्षी केडन्स क्रिकेट अकॅडमीमध्ये सिलेक्ट झालो. सो तिथे सिलेक्ट झाल्यानंतर मग मला खूप चांगल्या फॅसिलिटीज भेटल्या क्रिकेटमध्ये, प्रॅक्टिस म्हणा. कारण केडन्स इज लाईक वन ऑफ द बेस्ट क्रिकेट अकॅडमी त्या टाईममध्ये. आणि मी खूप ग्रेटफुल आहे की त्यांच्यामुळं मला खूप चांगलं प्रॅक्टिस भेटली, खूप चांगलं फॅसिलिटीज भेटल्या, खूप चांगले कोचेस होते. सो त्यांच्यामुळं मी तिथे चांगलं माझे बेसिक्स तयार झाले किंवा मी चांगले प्रॅक्टिस किंवा मी एक प्लेअर म्हणून मला तिथे चांगलं नाव भेटायला लागलं. आणि इव्हेंच्युअली माझे डॅड पण मला खूप सपोर्ट करायचे. ते मला रेग्युलर म्हणजे ऑलमोस्ट आठवड्यातून 3 दिवस रोज बॉल टाकणार. म्हणजे लिटरली मला त्यांनी 500 बॉल टाकलेत. सो त्यांनी पण खूप सपोर्ट केला मला. सो सुरुवात तर माझी अशी झाली. सो इथून तुमची सुरुवात झाली. येस. आणि आता तुम्ही लिटरली मोठमोठ्या स्पर्धा गाजवताय. सो ह्या सगळ्या मागचा तुमचा सक्सेस मंत्र काय आहे? नाही, सक्सेस मंत्र एकच की माझे डॅड नेहमी एक सांगायचे की जे तू करतो, जी तुझी प्रोसेस आहे ती तू इमानदारीने करत राहा. की इव्हेंच्युअली मी कोणाशी खोटं बोलू शकत, मी स्वतःशी खोटं नाही बोलू शकत. सो मला माहिती की माझे जी काय प्रिपरेशन्स आहेत, जे काय माझी प्रोसेस आहे ती मी नेहमी प्रामाणिकपणे फॉलो करत राहिलो आणि त्यामुळं मला इव्हेंच्युअली सक्सेस भेटत आहे. ओके, सो सक्सेस मिळाल्यावरती सेलिब्रेट करायला और कधी मॅच वाईट गेली तर सपोर्ट करायला सुद्धा सगळ्यात महत्त्वाची असते फॅमिली. येस. सो तुमच्या फॅमिलीबद्दल काय सांगाल? नाही, ते मला नेहमी सपोर्ट करतात. इवन माझा ज्यावेळेस चांगलं मी करतो त्यावेळेस पण मला चांगला सपोर्ट करतात. आणि ज्यावेळेस ऑब्व्हियसली खराब टाईम असतो किंवा रन नाही होत, कधी परफॉर्म नाही होत, तर त्या टाईमला पण ते सगळ्यात जास्त सपोर्ट करतात. की म्हणजे ते सगळ्यात जास्त बॅक करतात की यार तू बेस्टच आहे, ठीक आहे, थोडा खराब टाईम आहे पण तू तुझी प्रोसेस करत राहा, तू तुझं काम करत राहा, चांगलं आपोआप तुला रिझल्ट भेटेल. तू काम करणं, तुझ्या प्रोसेसकडे लक्ष दे, ते सोडू नको. सो त्यांचा सपोर्ट खूप मोठा आहे मला. माझ्या पूर्ण करिअरमध्ये जो मी आत्ता खेळतो आहे त्यामध्ये माझी फॅमिली खूप इम्पॉर्टंट रोल करते आहे. म्हणजे सुरुवातीपासून पाठिंबा होता? येस, 100% स्टार्टिंगपासून. ते कधीच असं मला जाणवलं नाही की कुठल्याच पॉईंटला त्यांनी असं नाही केलं की ते मला सपोर्ट नाही करते. नेहमी मला ते सपोर्ट करत आले. सो हारणं आणि जिंकणं या 2 शब्दांबद्दल काय बोलाल? जिंकणं मी म्हणेल की तुम्ही प्रोसेस फॉलो करता आणि ते तुम्हाला तुम्ही जी प्रोसेस फॉलो करता इमानदारीने 100% देऊ,
तेच तुमच्यासाठी जिंकणं आहे असं मी म्हणेल. आणि ज्यावेळेस तुम्ही कुठेतरी तुमची प्रोसेस फॉलो करत नाही किंवा कुठेतरी एक म्हणतो ना आपण की एक रिलॅक्सपणा येतो किंवा काय होतं ते ज्यावेळेस येतं तर तिथं तुम्ही हारता असं मला वाटतं. बाकी रिझल्ट वाईज मी त्याला एवढं व्हॅल्यू नाही देणार की हारणं जिंकणं, पण या गोष्टीला मी नक्कीच व्हॅल्यू देईल की ज्यावेळेस तुम्ही रिलॅक्स होता म्हणजे तुम्ही हारताय. तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये सगळ्या गोष्टी करताय म्हणजे तुम्ही कुठेतरी हारताय. तुम्ही आउट ऑफ द बॉक्स जाऊन ज्यावेळेस तुम्ही प्रोसेस फॉलो करता त्यावेळेस मग कुठेतरी की हां तुम्ही ते जिंकता, एक टिक येते रोजची. सो आत्तापर्यंत तुम्ही जेवढे मॅचेस खेळल्यात त्यामध्ये कोणता एखादा असा पार्टनर और एखादा असा खेळाडू ज्यांच्यासोबत तुम्ही पार्टनरशिप केली आहे आणि अजूनही त्यांच्यासोबत पार्टनरशिप करून खेळायला तुम्हाला खूप आवडेल? मी नेहमी म्हणजे मी असे भरपूर पार्टनरशिप आहेत माझे की इव्हेंच्युअली लाईक मी DY पाटील टुर्नामेंट पण खेळतो, तिथे पण मी आणि पृथ्वीनी बऱ्यापैकी पार्टनरशिप केल्यात 2 मॅचला, तिथे आम्ही जिंकून दिलं टीमला. सो महाराष्ट्राकडून पण बऱ्याचदा म्हणजे एज ग्रुप क्रिकेटला ऋषिकेश मोटकर असेल, ओम भोसले असेल, बट रणजित निकम असेल, MPLला रणजितचे आणि माझ्या बरेच पार्टनरशिप आहेत. आम्ही बऱ्यापैकी मॅच जिंकवल्या आहेत. सो अशा आहेत आणि मला नेहमी त्यांच्याबरोबर खेळायला आवडतं. असं एक पार्टनरचं नाव नाही घेणार, पण नेहमी आहेत माझे की बरेच की त्यांच्याबरोबर मला पार्टनरशिप करायला आवडतं. सो सुरुवातीपासूनच तुम्ही एकत्र खेळत आला आहे? येस येस. ओके. सो तुम्ही अंडर 14 पासून अंडर 23 पर्यंत खेळलात आणि सिनियरसुद्धा तुम्ही महाराष्ट्राकडून खेळलाय. येस. सो ह्या सगळ्या प्रवासात सगळ्यात जास्त शिकवणारा टप्पा तुम्हाला कोणता वाटला? सगळ्यात जास्त शिकवणारा मला टप्पा होता की मी लाईक 14 पासून सिनियरपर्यंत सगळं एज ग्रुप क्रिकेट पण खेळलो आहे, पण मी लाईक 18व्या वर्षी डेब्यू केला महाराष्ट्रासाठी, सगळं केलं. पण ज्यावेळेस करोनाच्या आधीपर्यंत मी रेग्युलर महाराष्ट्राच्या टीममध्ये लाईक परफॉर्मर आहे. मी महाराष्ट्राला फक्त रिप्रेझेंट नाही केलं तर मी महाराष्ट्राला परफॉर्म केला आहे, महाराष्ट्राला मॅचेस जिंकून दिल्या. सो ते व्हाईट बॉल असू द्या नाहीतर रेड बॉल असू द्या, टेस्ट क्रिकेट असू द्या नाहीतर वन डे असू द्या, तर मी नेहमी महाराष्ट्राला परफॉर्म करत आलो आहे. सो ते होत असताना एकदा लॉकडाऊनच्या टाईममध्ये तो एक थोडा खराब टाईम होता माझा की त्याच्यानंतर मे बी लोक विसरले की काय झालं मला माहीत नाही, बट त्याच्यानंतर मी लिटरली 2 मॅचमधनं मी ड्रॉप झालो महाराष्ट्राच्या टीममध्ये. त्याच्या आधी करोनाच्या आधी मी कॅप्टन होतो अंडर 23 महाराष्ट्राचा. सो तिथनं ड्रॉप झालो, मग तिथनं बऱ्याच गोष्टी होतात, खूप लोक बोलायला लागतात, हे होतात. पण त्या टाईममध्ये मला जे घरच्यांनी सपोर्ट केला आणि मी ते मला नेहमी सांगितलं की तुझी प्रोसेस तू फॉलो कर. त्या टाईममध्ये मग मी मुंबईत जाऊन मॅचेस खेळायला लागलो, सगळ्या गोष्टी करायला लागलो. तर ती गोष्ट आणि तिथनं मी जो कमबॅक केला तर ती गोष्ट मला खूप शिकवणारी होती. आणि त्या टाईममध्ये मी ॲक्च्युली जेव्हा सेकंड इयर होतं MPLचा त्या टाईममध्ये मी अनसोल्ड पण झालो. सो त्या टाईममध्ये अनसोल्ड होऊन परत मी एक रिप्लेसमेंटमध्ये गेलो प्लेअर म्हणून आणि तेव्हा मी टॉप 5 बॅट्समनमध्ये पण आलो आणि हाय 6 मारले. सो तिथनं मला एक कळालं की यार की प्रोसेस फॉलो करणं किती महत्त्वाचं, कारण इव्हेंच्युअली देव पण बघत असतो. सो तो आपल्याला तो देतोच, एक ना एक तरी चान्स देतो. सो त्यासाठी आपण रेडी राहिलं पाहिजे. सो आता तुम्ही सांगितलं की एवढे सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही फेस केले. हां. सो फिजिकली तर तुम्ही फिटनेस वगैरे करत असाल, हो. मेंटली खूप गोष्टी फेस केल्या असतील. सो त्याबद्दल काय सांगाल? तेव्हा जे नवीन खेळाडू आहेत त्यांना काय सांगाल की त्यांनी कसा माइंडसेट ठेवला पाहिजे? नाही, मी एकच म्हणेल की किती खराब टाईम आला तरी सेल्फ डाऊट कधी घेतला नाही पाहिजे. की नेहमी आपण आपल्याबद्दल कॉन्फिडन्स असलं पाहिजे, पॉझिटिव्ह असलं पाहिजे की ठीक आहे यार, खराब टाईम सगळ्यांच्या आयुष्यात येतो की एक टाईम येतो की तिथे नाही होत परफॉर्म. सो तिथे आपण स्वतःवर बिलीव्ह ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि नुसतं बिलीव्ह ठेवणं पण इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्याबरोबर प्रॅक्टिस करणं पण ती इम्पॉर्टंट आहे की ती प्रोसेस फॉलो करणं. की ठीक आहे लोक विसरतात, लोक बोलतात, लोकांचं ते काम आहे, बट इव्हेंच्युअली आपलं काम आहे ना की आपण आपली प्रोसेस फॉलो करणं, आपलं जी प्रॅक्टिस आहे ती फॉलो करणं, परत स्वतःवर विश्वास ठेवणं, हे आपलं खूप इम्पॉर्टंट काम आहे. आणि तेच एक प्लेअर म्हणून तेच तर काम आहे आणि तेच मेंटली टफ बनवतं प्लेअरला. सो हे सगळे चॅलेंजेस फेस करून आता तुम्ही MPLमध्ये पण चांगलंच खेळताय. आता रिसेंटली MPL 2025मध्ये फायनल मॅच तुमची रायगड रॉयल्ससोबत Yes. होती आणि तेव्हा लिटरली मॅच असा पॉईंटला आलेली की कोणीही जिंकू शकत होतं, पण तुम्ही आलात आणि लिटरली गेम चेंजर ठरलात. सो तेव्हा सिक्सर्स आणि फोर्स मारत होता कंटिन्युअसली. सो त्या परफॉर्मन्सबद्दल और त्या अनुभवाबद्दल काय सांगाल? हां, मी गेलतो त्यावेळेस मला आठवतं की मी लाईक 14 बॉलमध्ये 42 का असं काहीतरी हां, रन हो. पाहिजे होते आणि तिथनं जाऊन आम्ही 5 बॉल ठेवून मॅच जिंकली. सो तिथे जाऊन मी काहीतरी 7 बॉल 25 नॉट आऊट असा स्कोअर केला.
सो काही नाही, पण त्यावेळेस पण मी म्हटलं, जसं मी मगाशी म्हटलं की सेल्फ बिलीव्ह खूप इम्पॉर्टंट आहे, की त्या टाईमला इव्हेंच्युअली खूप लोकांना असं वाटत होतं की रायगड रॉयल्स मॅच जिंकेल, कारण की त्या टाईपची मॅच चालू होती. सो पण आमच्या सगळ्या टीमचा पण बिलीव्ह आहे आणि माझं पण पहिल्यापासून मी एक आहे की माझं सेल्फ बिलीव्ह एवढं आहे की मला माहिती आहे की कुठलीही कंडिशन असेल ती मी मॅच जिंकून देऊ शकतो. सो त्यामुळं मी असं वेगळं असं एवढं प्रेशर नाही आलं आणि मी त्याची प्रॅक्टिस पण करत होतो की प्रॅक्टिसमध्ये की अशी सिच्युएशन येऊ शकते. सो मेंटली पण प्रिपेअर करत होतो आणि तशी प्रॅक्टिस पण केलेली आहे. सो त्यामुळे एवढं असं डिफरन्स जाणवलं नाही मला. सो आत्ता जर आपण क्रिकेट फील्डमध्ये बघितलं तर इंडियन वुमेन्स टीममधले प्लेयर्स पण खूप चांगल्या खेळत आहेत, म्हणजे मॅचेस गाजवत आहेत. जमीमा म्हणा, स्मृती मानधना म्हणा. सो ह्या क्रिकेटर्सबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, ऑब्व्हियसली ते पण खूप चांगलं करतात ते क्रिकेट्समध्ये, स्पोर्ट्स इव्हेंच्युअली सगळ्या स्पोर्ट्समध्ये खूप चांगलं करतात ते वुमन्स पण. सो म्हणजे एक प्राऊड मोमेंट आहे इंडियासाठी पण ती, की वुमन्स पण त्या लेवलला जाऊन डॉमिनेट करतात आपल्या देशासाठी. सो ॲक्च्युली प्राऊड मोमेंट आहे, ते प्राऊड गोष्ट आहे. आत्ता इंडियन क्रिकेट टीमबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कोणते असे प्लेयर्स आहेत का की ज्यांच्याकडून तुम्ही खरंच इन्स्पिरेशन घेता? हो, म्हणजे आता मी जसं बघितलं की म्हणजे ऑब्व्हियसली रोहित शर्मा, विराट कोहली हे खूप लोक असे आहेत की त्यांच्याकडनं खूप काही शिकायला भेटतं, की लाईक वर्थ इथिक्स बघितले विराट कोहलीचे तर ऑब्व्हियसली ते खूप इन्स्पायर करणार आहेत. पण रिसेंटली तुम्ही बघितलं असेल रिषभ पंत, की तो त्याचा फ्रॅक्चर झालेला होता पाय, पण तरीसुद्धा त्यांनी येऊन बॅटिंग केली. ते एक दाखवलं की बाबा मला खेळायचं आहे. सो ही सगळ्यांना इन्स्पायर करणारी गोष्ट आहे. इव्हेंच्युअली आपल्या महाराष्ट्रात पण जसं केदार जाधव झालं की ऋतुराज गायकवाड, हे लोकांनी पण आम्हाला खूप इन्स्पायर केलं की ऑब्व्हियसली हे पण इथे येऊन परफॉर्म करून डोमेस्टिक क्रिकेटमध्ये IPLमध्ये परफॉर्म करून त्यांनी इंडियाच्या टीममध्ये जागा मिळवली. सो या गोष्टी खूप इन्स्पायर करणार आहेत. आणि आत्ता महाराष्ट्र तुम्हाला व्हाईट बॉलमध्ये कन्सिडर करतात, हां. मग तुम्हाला रेड बॉलबद्दल काय वाटतं? म्हणजे कोणतं जास्त खेळायला आवडेल? नाही, मला तर रेड बॉल पण खेळायला खूप आवडतं ॲक्च्युली, कारण की मी महाराष्ट्रासाठी कित्येक मॅचेसमध्ये रेड बॉलवर परफॉर्म केला आहे. की इवन अंडर-19ला ज्यावेळेस अंडर-19चे जे टेस्ट मॅचेस असायचे त्यामध्ये मी 3 इनिंग 300 कंटिन्युअसली केल्यात. सो ते पण आहे. आणि इव्हेंच्युअली 23 असू द्या, 19 असू द्या, 16 असू द्या, तर लाल बॉलवर पण मी नेहमी रन केलेत स्टेटसाठी. म्हणजे मी क्लब क्रिकेटचं किंवा इन्व्हिटेशन परफॉर्म तर मी सांगत पण नाही, मी स्टेटला परफॉर्म केला आहे, त्यामुळे मी कॉन्फिडेंटली सांगतो, कारण मी केला आहे तो लाल बॉलवर पण. सो मला लाल बॉल पण तेवढाच जास्त खेळायला आवडतो जेवढा व्हाईट बॉल आवडतं. पण मे बी आता बघूयात. सो पुढे प्लॅन आहे म्हणजे रेड बॉल? हां, मी तर दोन्ही प्रॅक्टिस करतो. इव्हेंच्युअली मी लाल बॉलची पण तेवढीच प्रॅक्टिस करतो जेवढी मी व्हाईट बॉलची करतो. की T20 वन डेची जेवढी प्रॅक्टिस करतो तेवढेच सेशन मी टेस्ट क्रिकेटची पण प्रॅक्टिस करतो, कारण की ते पण मला तेवढंच आवडतं खेळायला आणि माझी इच्छा आहे ती खेळायची. की महाराष्ट्रासाठी मला रणजी ट्रॉफीत लाल बॉलवर खेळून मॅचेस जिंकवायची इच्छा आहे. सो मी त्याची पण प्रिपरेशन करतो. यंग प्लेयर्सबद्दल काय सांगाल? म्हणजे आत्ता शुभमन गिल म्हणा किंवा जे यंग प्लेयर्स आहेत ते खूप उठून दिसत आहेत ह्या टेस्टमध्ये जर आपण म्हणलो, तर त्यांच्याबद्दल काय वाटतं? नाही, ऑब्व्हियसली की त्यांना तो चान्स भेटतो आहे तर त्यांनी तो कॅश इन केला. मी म्हणेल की यंग प्लेयर आणि हे म्हणजे मी तर त्या गोष्टी मानत नाही की जरी एखादा जर 30 वर्षाचा असेल पण त्याला जर लेट चान्स भेटला तर तो काय करू शकत नाही. आणि एखाद्याला जर लवकर 19व्या 20व्या वर्षी जर चान्स भेटतो आहे तर तो परफॉर्म करतो, मग त्यांनी कॅश इन केला, म्हणजे ती चांगली गोष्ट आहे. सो मी त्या गोष्टीला एवढं व्हॅल्यू देत नाही की यंग प्लेयर आणि ते, कारण एखाद्याला जर आता सूर्यकुमार यादव 30व्या वर्षी डेब्यू करतो आहे. सो 30व्या वर्षी त्याला डेब्यू करायला भेटलं तर त्याची चूक नाही आहे. 21व्या वर्षी त्याला चान्स भेटला असता त्यांनी पण तेवढंच चांगलं केलं असतं. सो आत्ता तुम्हाला तुमच्या फ्युचरबद्दल और तुमचे गोल्स काय आहेत पुढे, त्याच्याबद्दल काय सांगाल? हां, माझं इव्हेंच्युअली म्हणजे मला असं वाटतं की माझं तर गोल आहे की मला इंडियासाठी खेळायचं आहे. बट आता मी माझा शॉर्ट टर्म गोल पण आहेत की मला येत्या 2-3 वर्षात मला IPL खेळायचं, मग तिथे चांगलं करून डोमेस्टिक क्रिकेटमध्ये महाराष्ट्रासाठी चांगलं करून मला इंडिया खेळायचं आहे. सो माझा इव्हेंच्युअली मेन गोल माझा तर इंडिया खेळणं आहे. सो लास्टली आमच्या AGC स्पोर्ट्सच्या पॉडकास्टवर गप्पा मारून तुम्हाला कसं वाटलं? नाही, मस्त वाटलं की ऑब्व्हियसली क्रिकेटबद्दल चांगल्या गोष्टी बोलायला आणि पॉझिटिव्ह वाईब्स भेटतात. नेहमी असं पॉझिटिव्ह माइंड राहतं. सो मस्त मजा आली. ओके, सो तुम्ही एवढा वेळ काढलात त्यासाठी थँक्यू आणि पुढे इंडियासाठी खेळायसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.